आपली शेती परिपूर्ण झाली नाही। खेड्याकडे कोणी जात नाही आहे। खेड्यामध्ये शेती आहे जरूर, पण ती पाहिली जात नाही आहे। पण आपल्या सर्वांचाच व्यवसाय शेती होता आणि तोच जर आपण केला आज तर आपण यशस्वी होऊ शकतो। आजही आपल्या जवळपास आता आपण 47व्या वर्षी 100 वर्षे पूर्ण करतोय, पण आपली शेती परिपूर्ण झाली नाही। उलट जसं आता सांगितलं की 41% लोक आता शहराकडे आलेत। आता शेलार साहेब बोलून गेले, खेड्याकडे कोणी जात नाही आहे। खेड्यामध्ये शेती आहे जरूर, पण ती पाहिली जात नाही आहे। पण शेती करणं आज आपण पाहतोय की आपण सगळेजण नोकरीच्या मागे लागलोय। नोकरी लागली पाहिजे आणि मग ती कसली असो, म्हणजे ती 10,000 रुपयाची असेल तरी नोकरी। आपण आपल्या आईवडिलांनी जे शेती आपला दिली तिकडे आपण कोणी जाताना दिसत नाही। पण आपल्या सर्वांचाच व्यवसाय शेती होता आणि तोच जर आपण केला आज तर आपण यशस्वी होऊ शकतो। मी डॉक्टर आहे, डोळ्याचा डॉक्टर आहे, पण मी आजही शेती करतो। म्हणजे जवळपास गेली 40 वर्षे मी शेती करतो, रोज एव्हरी डे। म्हणजे मी सकाळी शेतीत काय आहे हे पाहिल्याशिवाय पेशंट बघायला जात नाही। मी मराठवाड्यामध्ये सफरचंद लावले, सफरचंद। आता त्याला 3 वर्षे पूर्ण होतात, यावर्षी मी फळ धरणार आहे। जेव्हा लावायचे होते सफरचंद तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं की सफरचंद आपल्याकडे येत नाही, कारण त्याला 12 डिग्री तापमान लागतं, कमी तापमान व्हायला पाहिजे। मग किती दिवस लागतं? तर त्याचा मी अभ्यास केला की ते समजा असं तापमान 8-10 दिवस 15 दिवस असेल तरी त्याला चालतं वर्षात। आणि मग मी सफरचंदाच्या बिया लागल्या, सफरचंदाची झाडं आणली आणि त्याच्यावर आपल्या भागामध्ये कलम केली आणि 150 झाडं लावली। त्यातले आता 127 झाडं जिवंत आहेत। सफरचंदाचं फळ आलं ते मी खाऊन पाहिलं, गोड आहे, रंग पण त्याला लाल येतो। आता पुढे काय होतं मला माहीत नाही, पण आपण अशा गोष्टी करू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की चिंतन जो आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी एकच गोष्ट नाही, सगळ्या प्रकारच्या म्हणजे शेतीमध्ये काय काय केलं पाहिजे असं प्रत्येकाचं विवेचन त्याच्यात त्यांनी जोडलं। मी डिटेल वाचलं नाही, पण मला असं वाटतं की अशा प्रकारचे गायडन्स असणं खूप गरजेचं आहे। आणि हे असतील तर मग काही ना काही आपण त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न करू शकू।